मला सांगायला खूप आनंद होतोय की अगदी पहिल्या टीमला जो रिस्पॉन्स होता तसाच रिस्पॉन्स आम्हाला आता या टीमला मिळतो आहे. तेवढाच प्रयोग लोकांना आवडतो आहे. तसेच लोक उसळतायत, खुर्चीतून हसताना पडतायत आणि येऊन भेटतायत आम्हाला. आणि मयुरेश आणि मनमीत ही जोडी रसिकांना खूप आवडली. ऑल द बेस्ट टू ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट ऑल. छान. मी तर तिसऱ्यांदा बघतीये. तिसऱ्यांदा बघतो. असं जसं आहे तसंच आहे. आता ते रिलेट होतंय, आताच्या पिढीला ते रिलेट होतंय. आणि मला असं वाटतं 5,000 फार छोटा नंबर आहे. याचे अजून 10,000 15,000 20,000 प्रयोग अजून व्हावे. तिसऱ्यांदा नाटक बघितलं आम्ही आणि परत आम्ही नाटक हे पुन्हा पाहू. आत्ताच्या नवीन पिढीने ऑल द बेस्ट अनुभवलेलंच नाही आणि नवीन पिढीला मराठी नाटकाकडे घेऊन येण्यासाठी अजून कुठलं नाटक चांगलं असेल ऑल द बेस्ट पेक्षा. बरोबर आहे. हा विचार आल्यानंतर बाबा म्हणाले की ठीक आहे आपण ऑल द बेस्ट नवीन नाटकं तर करूच, पण ऑल द बेस्ट हे नाटक चालू राहणं नवीन पिढीसाठी तितकंच गरजेचं आहे. ओके ओके. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बिंग मराठी सागर. तर मी आज एका मराठी नाटकाचं रिव्ह्यू घेणार आहे जे गेले 30 वर्ष प्रेक्षकांच्या मनात त्यांनी राज्य केलेलं आहे, अक्षरशः प्रेक्षकांना खतकळून हसवलेलं आहे. त्याचं नाव आहे ऑल द बेस्ट. तर या नाटकाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत देवेंद्र पेम सर. प्रमुख भूमिकेत आपल्याला या नाटकात बघायला मिळणार आहेत मनमीत पेम, त्याबरोबर आहेत मयुरेश पेम, विकास पाटील आणि रिचा अग्निहोत्री. या नाटकामध्ये आपल्याला प्रमुख बघायला मिळणार आहे. 1993ला जेव्हा या नाटकाचा शुभारंभ झाला तेव्हा या नाटकामध्ये आपल्याला अंकुश चौधरी, भरत जाधव, संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकर असे दिग्गज कलाकार लाभले होते या नाटकाला. तर या कलाकारांनी तर नाटकाला एक वेगळ्याच उंचीवर घेऊन गेलेले आहेत. तर आत्ताच्या कलाकारांबद्दल प्रेक्षकांचं काय मत आपण जाणून घेणार आहोत आणि थेट जाणार आहोत प्रेक्षकांकडे. चला मित्रांनो, लेट्स गो टू द ऑडियन्स. छान. मी तर तिसऱ्यांदा बघतीये. तिसऱ्यांदा बघतो. हो, म्हणजे आधी जुनं बघितलंय तुम्ही? हो. नंतर मयुरेश प्रेम आणि हे पण एकदा बघितलंय आणि आता मैत्रिणींबरोबर परत तिसऱ्यांदा. म्हणजे जेव्हा 93ला जेव्हा जी जोडी होती अंकुश चौधरी, ते नाटक सुद्धा बघितलंय तुम्ही. त्याच्यात आणि ह्याच्यात आता तुम्हाला काय फरक वाटतो का तसंच आहे? नाही, तसंच आहे. म्हणजे प्रत्येकाने त्यांची त्यांची जबाबदारी खूप छान पेलवली आहे. ऍक्टिंग म्हणजे कुठेही ते नाटक असं खाली पडू दिले नाही, ऍज इट इज आहे. येस, खूप एन्जॉय केली. एन्जॉय होतं नाटक. खूप छान होतं. खूप वर्षांनी इतकं छान कॉमेडी आणि सिरियस एक सुंदर थीम घेऊन खूपच छान मांडली आहे. आणि देवेंद्र पेमनी खूपच छान, पुन्हा एकदा आर्टिस्ट पण खूप छान होते. सगळं मजा आली, खूप मजा आली. कोणाची भूमिका अशी आवडली तुम्हाला? सगळ्यांचीच भूमिका छान होती, पण मला वाटतं तो भारी होता. हो. तुम्ही जुनं नाटक पाहिलंय का? नाही, मी जुनं नाटक बघितलं नाहीये. ठीक आहे. पण खूप ऐकलं होतं. अच्छा. आणि देवेंद्र पेम त्यांना आम्ही परिचित असल्यामुळे त्यांनी बोलवलं आणि मी अगदी आले आग्रहाने बघायला आणि मला त्याचा आनंद आहे. ऑल द बेस्ट केला. ऑल द बेस्ट टू ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. खुर्चीवरून पडलात असं वाटलं नाटक? खूप छान, मस्त मस्त. हो, छान. कोणाची भूमिका अशी छान वाटली? मनमीत. खूप छान, मस्त. ऍक्शन्स वगैरे खूप छान होते, मस्त. अभिनय, त्याची लवचिकता, त्याच्या शब्दांवरची पकड खूप छान होती. त्याच्या आधी आम्ही नाटक पाहिलं होतं, पण आता मूळ स्वरूपातलं नाटक पाहिलं. अच्छा, म्हणजे जेव्हा हे होते भरत जाधव वगैरे होते चौधरी वगैरे होते तेव्हा, आणि आता आम्ही पुन्हा म्हणजे असं जसं आहे तसंच आहे. आता ते रिलेट होतंय, आताच्या पिढीलाही ते रिलेट होतंय. अच्छा. त्यामुळे ते थोडेसे बदल आहेत, ते पण खूप छान आहे. ओके ओके. ऑल द बेस्ट. ओके, ऑल द बेस्ट. सर, कसं आहे नाटक? मला म्हणजे फार नाटकं बघण्याचा फार कमी अनुभव आहे, परंतु ह्या नाटकापासून मला आता आवड झाली आहे नाटकं बघण्याची. आणि देवेंद्र पेम यांना मी पर्सनली पण खूप चांगलं ओळखतो आणि सगळ्याच कलाकारांनी खूप छान काम केलंय एकदम. म्हणजे पूर्वी असं ऐकलं होतं भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर सारखे दिग्गज यांनी पदार्पण या नाटकातूनच केलं होतं, त्यामुळेच ते प्रसिद्धीत होतात आले होते. तर म्हणजे नो वंडर की हे जे आताचे नवखे कलाकार आहेत यांनी पण अक्षरशः खेळून ठेवलं खुर्चीला शेवटपर्यंत. म्हणजे एक वेळ अशी आली की डोळ्यात पाणी आलं, एक वेळ अशी आली आणि हसून हसून डोळ्यात पाणी आलं. आणि शेवटचा जो सीन होता तो फार इमोशनल होता. तिथे खरंच म्हणजे मनाला टच करणारा सीन होता. तो एक छान मेसेज देऊन जातो हे नाटक. तर माझं आव्हान आहे जितके पण मराठी श्रोते की त्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा या नाटकाला आणि बघावं. खरंच म्हणजे अनेक आपण जे बॉलिवूडचे पिक्चर सिनेमे बघतो
त्यात ही मराठी इंडस्ट्री आहे, टॅलेंट कुठेतरी थोडंसं मागे पडलेलं दिसतं. पण खरंच एकदा तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही फॅन होऊन जाल. तुम्ही शाहरुख खान आणि बाकीच्या कलाकारांपेक्षा म्हणजे मला तर हे जास्त उजवे वाटले. अच्छा, हो, म्हणजे एक म्हणजे खतखळून हसवतच आहे, पण त्याच्यावर एक बोध पण देत आहे नाटक. खूप शिकवून जात आहे आणि समाजाकडे बघण्याची दृष्टी किंवा जे व्यंग ज्यांचे हे असतात म्हणजे बरोबर आहे. डोळ्यांनी किंवा मतिमंद बाकी जे लोक असतात, चॅलेंजेस फिजिकली चॅलेंजेस लोक जे बरोबर. असतात त्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून देणारं नाटक आहे. ओके. तर खूप खूप माझ्या शुभेच्छा आहे पूर्ण टीमला आणि खूप आनंद झाला. आणि एक एक पैसा वसूल ओके. म्हणजे नाटकाला तुम्ही 500 रुपये देता म्हणजे एका सिनेमॅक्स किंवा PVR ला तुम्ही जाता तर तिकडे तुम्ही इतक्याच पैशात तुम्ही ते बघता हे बघतात. पण मला तर म्हणजे मी अशा प्रकारचे नाटकं जर असेच रिच कंटेंट रिच येणार असले तर मी 1500-2000 रुपये खर्च करायला पण यायला तयार आहे. ओके सर. तर मला खूप आवडलं पर्सनली. खूप खूप म्हणजे मनाला असं समाधान होऊन मी घरी जातोय आज. हे प्रेक्षकांना हेच हवं असतं हो. की आम्ही थिएटरच्या बाहेर आलो की एक वर्थ इट. बिलकुल वर्थ आहे, बिलकुल Yes. वर्थ आहे. आणि पुढेही याचे प्रयोग व्हावे. मी आता ब्रेकमध्ये देवेंद्रजींशी बोललो. देवेंद्र पेम यांचे निर्माते होते. तर त्यांनी सांगितले की याचा 5000वा प्रयोग आता अच्छा, लवकर होणार येणारच आहे. 94 साली मला वाटतं हे 93 त्याचा प्रारंभ झालेला. हो प्रारंभ झाला गेले होता. 30 वर्ष त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः हो पकडून ठेवलेलं आहे नाटकाने. हो हो. आणि मला असं वाटतं 5000 फार छोटा नंबर आहे. याचे अजून 10,000 15,000 20,000 प्रयोग अजून व्हावे. सर कसं होतं नाटक? अप्रतिम होतं. मी स्वतः हे तिसऱ्यांदा नाटक बघितलं आम्ही आणि परत आम्ही नाटक हे पुन्हा पाहू. पुन्हा पाहायला येणार. म्हणजे ऑफिस मिस करून सॅटर्डेला रजा असली की ऑल द बेस्ट थर्ड टाइम मी पण बघितलंय आणि मिसेसनी पण. अच्छा. आईनी खूप आधीच बघितलेलं आणि आईनी त्याच्यानंतर आज डायरेक्टली हे वाला ऑल द बेस्ट. म्हणजे 93 जेव्हा अंकुश चौधरी होते, भरत जाधव, तेव्हा हा. म्हणजे अजून तसंच आहे. हो हो हो. म्हणजे जसं जोपासलंय त्या ऍक्टिंग सगळ्या त्यांच्या जोपासल्या. ओके ओके हो, ओके. हो. छान वाटलं. म्हणजे एन्जॉय केलेलं आहे खूप खूप खूप. आणि या नाटकातून एक बोध मिळतोय हो शेवटला. नक्की हो, नक्की शेवटी बोध नक्की. मिळतोय. खूप छान आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही की महाराज. अपंगत्व आलं म्हणून हे नाही करायचं, अपंगत्वावर पण मात करून पुढे जायचं. येस येस येस. तुम्ही महाराष्ट्राचे जे ऑडियन्स आहे त्यांना काय सांगा नाटक बघण्यासाठी? नक्की सगळ्यांनी नाटक बघा, एन्जॉय करा आणि आपल्या मराठी नाटक टिकलं पाहिजे याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्या मराठी आणि ऑडियन्स आपण खरंच प्रयत्न स्वतःला करा. अपंग मानू नका. अच्छा. आपण पुढे जाऊ शकतो, अपंगत्वावर मात करू शकतो. ओके. माझ्याबरोबर आहेत ऑल द बेस्टचे दिग्दर्शक आणि लेखक सर देवेंद्र पेम सर. सर आपलं हे नाटक गेले 30 वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर खूप राज्य करत आहे. अजूनही प्रेक्षक खूप खळखळून हसतायत. त्याच्यामागे काय असं रहस्य आहे, जरा आम्हाला सांगाल का या नाटकाबद्दल? हसण्याचं रहस्य मला वाटतं नाटकाचा फॉर्म आहे. म्हणजे जनरली आपण आतापर्यंत नाटकं बघत आलो त्यात 2 पात्र जेव्हा एकमेकांच्या समोर येतात ते एकमेकांशी बोलतात. एकाचं बोलणं दुसऱ्याला कळतं, दुसऱ्याचं बोलणं पहिल्याला कळतं, पहिल्याचं बोलणं परत दुसऱ्याला कळतं आणि सीन पुढे जातो. पण या नाटकाचा फॉर्म असा आहे की एकमेकांचं बोलणं त्यांना कळतच नाही. म्हणजे पहिला बोलतो ते दुसऱ्याला कळत नाही, दुसरा परत बोलतो त्याच्यावर पहिला वेगळंच काहीतरी बोलतो. त्यामुळे हा जो खो मिळणारा, संवादाला खो मिळणारा फॉर्म त्यावेळेला जो जन्माला आला त्याच्यामुळे लोकांनी मला वाटतं की हे असं सगळं उचलून धरलेलं आहे. कारण काय मराठीतच नुसतं नाही, कुठल्याही भाषेत जेव्हा नाटक म्हणजे झालं अनेक भाषेत त्याही वेळेला तिथल्याही ऑडियन्सना तेवढाच ते नाटक आवडलं, त्यांचाही रिस्पॉन्स तसाच होता. त्यामुळे बेसिकली हा विसंवादातून संवाद आणि संवादातून विसंवाद हा जो फॉर्म आहे तो वर्क झाला असं मला वाटतं. अच्छा अच्छा. सर जेव्हा शुभारंभ झाला 1993ला तेव्हा नाटकामध्ये होते अंकुश चौधरी होते, संजय नार्वेकर होते आणि भरत जाधव सुद्धा होते. तर मग ते आता संपदा जोगळेकर ओके त्या मॅडम सुद्धा होत्या. तर आता ते तुम्ही बघताय ते कुठल्या उंचीवर गेलेले आहेत, तर ते बघून तुम्हाला एक असं अभिमान आणि एक सॅटिस्फॅक्शन लागतं का? हो निश्चितच, प्रश्नच येत नाही. त्यामुळे कसं माझंही ते पहिलं नाटक होतं आणि हे माझं भाग्य आहे की मला पहिली टीम म्हणून हे 4 जण मिळाले. मोहन वाघ काकांसारखे निर्माते मिळाले. त्यामुळेच हे सगळं होऊ शकलं, मी करू शकलो मला जे हवं ते काम. आणि निश्चितपणे आनंद आहे. अंकुश, भरत आणि संजय हे तिघे तर सुपरस्टार आहेत. नुसतं असं नाटक इंडस्ट्रीत न राहता ते चित्रपट इंडस्ट्रीत सुद्धा फार मोठे झाले.
आणि तिथलेही ते सुपरस्टार झाले आणि अनेक वर्ष हे पद त्यांनी भूषवलेलं आहे. अंकुश आजही हिरो म्हणून चित्रपट येतात, सोलो हिरो म्हणून संजय नार्वेकर येतात, भरतचे येतात, तर त्यामुळे खूप आनंद आहे, खूप अभिमान आहे. आणि दुसरी गोष्ट, आता तुमच्या घरातलेच दोन तुमचे मोठे चिरंजीव, छोटे चिरंजीव आहेत, तर काय म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही काय बघता, असं दडपण असतं की काय बिंदास? हा, म्हणजे सगळी मिश्र भावना आहेत. आनंद तर आहेच की आता जेव्हा आता हा निर्णय झाला की 13-14 वर्ष जास्तच नाटक आता ते बंद होतं मराठीतलं, बाकीच्या भाषेत प्रयोग त्याचे सुरू होते. आणि आम्ही आता पुन्हा जेव्हा नव्याने करायला घेतलं तेव्हा ते मीच माझ्या अनामय संस्थेतर्फे प्रोड्यूसही केलं, त्याची निर्मिती केली आणि मग प्रयोग करायचं ठरलं. आणि आता मयुरेश आणि मनमीत दोघे माझी मुलं दोघे त्याच्यात बैरा आणि मुका अशा भूमिका करतात. आणि ते एक हे होतच की सर्व कलाकारांनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं नाटक जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा एक वेगळी जबाबदारी असते. म्हणजे माझ्यावरही दिग्दर्शक म्हणून जबाबदारी होती की मी त्यावेळेचा जो प्रयोग लोकांना आवडलाय तसा प्रयोग पुन्हा उभा करू शकेन का, आणि तरच मी करायला हवं. मी असं बाकी कुठली कारणं द्यायला नको की मग अरे तेव्हा कलाकार वेगळं, आताचे कलाकार, असं काही बोलायला नको. त्यामुळे मी जाणीवपूर्वक मग ह्या कलाकारांना निवडलं आणि त्यांनी मला सांगायला खूप आनंद होतोय की अगदी पहिल्या टीमला जो रिस्पॉन्स होता तसाच रिस्पॉन्स आम्हाला आता या टीमला मिळतो आहे. तेवढाच प्रयोग लोकांना आवडतोय, तसेच लोक उसळतायत, खुर्चीतून असताना पडतायत आणि येऊन भेटतायत आम्हाला. आणि मयुरेश आणि मनमीत ही जोडी रसिकांना खूप आवडली. तर असेच सर तुमची नाटकांचे जे काही प्रयोग असतील ते असेच तुम्ही सक्सेसफुल करा आणि अशीच आमची शुभेच्छा आहे तुमच्या नाटकाला. असेच तुम्ही नवीन नवीन रेकॉर्ड करा. आणि शेवटचं कुठल्या लँग्वेज मध्ये हे नाटक असं प्रदर्शित झालं? तशा 12 भाषेत एक झालेलं आहे. मुख्य त्याच्यातल्या भाषा तर मराठी झालेलं आहे, मालवणीत झालेलं आहे, हिंदीत, गुजरातीत, सिंधी, कन्नड, इंग्लिश, अशा अनेक म्हणजे 12 भाषेत नाटक झालेलं आहे. आणि आताच्या टीम मध्ये या दोघांबरोबर विकास पाटील हा तरुण मुलगा काम करतो, जो अंध कॅरेक्टर जे आहे विजय म्हणून त्याची भूमिका तो करतो. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे मेहनत घेतली. म्हणजे हे असंच नुसतं मी त्यांना कास्ट केलं आणि असं नाही म्हणता येणार. माझ्यापेक्षा त्यांचं कौतुक जास्त आहे की त्यांनी हा असा एवढा रेकॉर्ड केलेलं नाटक, पहिल्या टीमची इमेज एवढी लोकांच्या डोक्यात आहे, अजूनही ती पहिली टीम म्हटल्यानंतर लोकांना म्हणजे ऑल द बेस्ट म्हटल्यानंतर पहिली टीम नजरेसमोर येते. असं असताना जेव्हा नाटक बघतात आणि त्याच्यानंतर ते जेव्हा हे अशी रिएक्शन देतात की आम्हाला ही सुद्धा टीम तितकीच आवडली, तर डेफिनेटली हे क्रेडिट माझ्यापेक्षा त्या कलाकारांचं आहे की त्यांनी अफाट मेहनत घेतली आणि ते त्या लेवल पर्यंत पोहोचले आणि त्यानंतरच आम्ही नाटक ओपन केलं. त्यामुळे आता हे आम्हाला यश लाभलेलं आहे, लोकांना प्रयोग आवडत आहे, प्रेक्षकांना खूप आवडतंय नाटक अजूनही. सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. गॉगल बद्दल सांगतो. काय म्हणतो? चमच्याने हलवला. अरे हलवला नाही रे, हॅलो म्हणाली ती. काय सांगतो? सगळ्या माझं बोलणं करत तो बद्दल नव्हता विचार केला. बैराय म्हणून काही ऐकून नाही काय. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत मयुरेश पेम आणि मनमीत पेम, जे ऑल द बेस्टचे जीव आहेत. तर बघूया आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नाटकाबद्दल. सर काय सांगाल या नाटकाबद्दल? काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. ऑल द बेस्ट म्हटल्यानंतर सगळ्यांना आंधळा मुका बहिरा परिचित आहेत आणि मराठी रंगभूमीवर मराठी रसिक प्रेक्षकांसाठी
हे नाटक काय म्हणू त्याच्याबद्दल सांगणं खरं तर चुकीचं आहे, कारण त्यांनी प्रत्येक प्रेक्षकाने 2 ते 3 वेळा तरी नाटक पाहिलंच असेल. येस. 5000 प्रयोग होतील आता नाटकाचे. त्यामुळे आता जर तुम्हाला नाटक बघायचं असेल तर आम्ही ह्यात काय आमच्या परीने काय नवीन करतोय, काय वेगळं करतोय का, आम्ही त्या लेवलचे परफॉर्मन्सेस करतोय का, आमच्या परीने आम्ही बेस्ट करतोय, तर आमचे परफॉर्मन्सेस पाहायला नक्की या. आणि मुळात ऑल द बेस्ट परत 14 वर्षांनी आता हे परत आम्ही रिओपन केलेलं आहे. 14 वर्ष चालूच नव्हतं ऑल द बेस्ट. आणि ते करण्यामागचं कारण हेच होतं की आत्ताच्या नवीन पिढीने ऑल द बेस्ट अनुभवलेलंच नाही. आणि नवीन पिढीला मराठी नाटकाकडे घेऊन येण्यासाठी अजून कुठलं नाटक चांगलं असेल ऑल द बेस्ट पेक्षा. बरोबर आहे. हा विचार आल्यानंतर बाबा म्हणाले की ठीक आहे, आपण ऑल द बेस्ट नवीन नाटकं तर करूच, पण ऑल द बेस्ट हे नाटक चालू राहणं नवीन पिढीसाठी तितकंच गरजेचं आहे. ओके ओके. तर तुम्हाला या 5000 प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही असेच 5000चे 10,000 करा. आमच्या चॅनलकडे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या नाटकाला एवढी वर्षे लोटून गेलेली आहेत, तरी पण माणसांच्या मनाजवळ ते अजून नाटक आहे. ते मनातून कुठेही गेलेलं नाहीये. ते खटकळून हसवण्याबरोबरच एक समाजाला बोध सुद्धा देत आहे या नाटकातून. तर तुम्हाला मी विनंती आहे, जर तुमच्या जवळील नाट्यगृहात हे नाटक लागलं असेल तर लवकरात लवकर जाऊन बघा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.